नमस्कार. शेतीमध्ये ना एक असं जुनं रहस्य आहे जे महागड्या औषधांना भारी पडतं. याला हिरवं सोनं म्हणायला हवं. खरं तर आपण हे विसरूनच गेलो होतो, पण आता हेच ज्ञान पुन्हा शेतामध्ये परत येते. चला तर बघूया काय आहे ही विसरलेली किमया. काय वाटतं, असं काही शक्य आहे का की एक असं औषध जे कीड पळवतं, जमीन सुपीक करतं आणि यासाठी खर्च जवळपास शून्य. हो, हे खरं आहे. आणि हेच ते रहस्य आहे जे आज आपण उलगडणार आहोत. विचार करा, आपल्या पर्सात अगदी फुकटात तयार होणारं एक शक्तिशाली औषध. पण प्रश्न हा आहे की या जुन्या पारंपरिक उपायाची आज आपल्याला इतकी गरज का बरं भासते? हे समजून घ्यायचं असेल तर आधी आजची शेती नेमक्या कोणत्या संकटातून जाते ते पाहायला हवं. सध्याची परिस्थिती बघितली तर शेतकरी एका विचित्र दुष्टचक्रात अडकलाय. म्हणजे बघा, प्रत्येक हंगाम येतो आणि सोबत एक नवीन कीड घेऊन येतो आणि ही कीड पिकाचं इतकं नुकसान करते की विचारायची सोय नाही. हा एक असा संघर्ष आहे जो कधीच संपतच नाही. मग अशा वेळी काय केलं जातं? सरळ बाजारात जायचं आणि नवीन महागडं रासायनिक औषध घेऊन यायचं. पण होतं काय? खर्च वाढतच जातो, पण जी मूळ समस्या आहे ती काही सुटतच नाही. ती तशीच राहते. आणि याचा लांबच्या पल्ल्याचा विचार केला तर परिणाम अजून भयंकर आहे. सतत ही रसायनं फवारल्यामुळे काय होतं? जमिनीचा जीव जातो, ती कमकुवत होते, तिची सुपीकता कमी होते आणि गंमत म्हणजे काही दिवसांनी तीच कीड पुन्हा परत येते. शेवटी उत्पन्न घटतं आणि शेतकरी आणखी संकटात सापडतो. इथेच तर एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. जरा विचार करा, आपले आजोबा पणजोबा त्यांनी कधी वापरली होती का अशी रासायनिक कीटकनाशके? अजिबात नाही. तरी सुद्धा त्यांची शेती किती जोमात असायची. मग त्यांनी असं काय वेगळं केलं होतं? कसं शक्य होतं हे? त्या प्रश्नाचं उत्तर ते दडले एका जुन्या पण जबरदस्त प्रभावी उपायामध्ये. आणि यासाठी लागणारे घटक कुठे बाहेरून आणायचे नाहीत, ते आपल्याला निसर्गातून मिळतात. फक्त दोनच मुख्य घटक. यातला पहिला घटक तर आपल्या सगळ्यांचा ओळखीचाच आहे, कडुलिंब. आपल्या गावातील जुनी जाणती माणसं आजही सांगतात, कडुलिंब म्हणजे निसर्गाचं औषधालयच आहे. याची जी कडवट चव आहे ना, तीच कीटकांना पळवून लावते. यात कोणतंही केमिकल नाही. ही आहे फक्त निसर्गाची शुद्ध ताकद. आता येऊयात दुसऱ्या आणि तितकेच महत्त्वाच्या घटकाकडे, तो म्हणजे गोमूत्र. पण थांबा, हे साधं गोमूत्र नाही, हे आहे तब्बल 21 दिवस आंबवलेलं गोमूत्र. आता आंबवल्यावर असं काय होतं? तर या प्रक्रियेमुळे त्यात जमिनीसाठी फायदेशीर सूक्ष्मजीव तयार होतात. हे सूक्ष्मजीव जमिनीला ताकद देतात आणि कीटकांना दूर ठेवतात. म्हणजे विचार करा, एकाच गोष्टीतून खत आणि औषध दोन्हीचे काम होतं. मग आता हे दोन साधे घटक एकत्र करून ही नैसर्गिक किमया प्रत्यक्षात कशी करायची ते बघूया. ही पद्धत इतकी सोपी आहे की कोणीही करू शकतं. बघा, सगळ्यात आधी कडुलिंबाची ताजी पानं घ्यायची आणि ती चांगली कुटायची. मग हे मिश्रण आपण 21 दिवस आंबवलेलं गोमूत्र ठेवलं आहे ना, त्यात टाकायचं. थोडं पाणी घालायचं. सगळं चांगलं ढवळून गाळून घ्यायचं. बस, झालं आपलं नैसर्गिक पण शक्तिशाली औषध फवारण्यासाठी तयार. ही सगळी मेहनत करायची पण का? कारण याचे जे परिणाम शेतावर दिसतात ना, ते पाहून आश्चर्य वाटेल. ते खरोखरच खूप प्रभावी आहे. चला बघूया काय काय होतं ते. त्याचे परिणाम अगदी डोळ्यांना दिसणारे आहेत. काही दिवसातच पानावरची कीड दिसेनाशी होते. झाड एकदम टवटवीत हिरवगार दिसू लागतात. जमिनीला हात लावला तर ती मऊ भुसभुशीत लागते. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय होते माहितीये? मधमाशासारखे जे आपले मित्र कीटक आहेत ना, ते शेतात परत येतात. म्हणजे निसर्गाचं चक्र बिघडलं होतं ते पुन्हा जागेवर येतं. आणि पैशाचं काय? आर्थिक फायदा तर जबरदस्तच आहे. विचार करा, ती महागडी रासायनिक औषधे विकत घेण्याचा प्रश्न मिटला. त्यामुळे खर्चात थेट 50% बचत होऊ शकते असं काही शेतकरी सांगतात. आणि उत्पादनही वाढतं. म्हणजे काय?
तर हा उपाय फक्त जमिनीसाठीच नाही तर शेतकऱ्यांच्या खिशासाठी सुद्धा फायदेशीर आहे. म्हणजे हे फक्त औषध बनवण्याचं एक तंत्र नाहीये, नाहीतर निसर्गासोबत जुळून घेण्याची, त्याच्यासोबत काम करण्याची एक पद्धत आहे. एक विचार आहे जो आपल्याला आपल्या पूर्वजांकडून, आपल्या परंपरेकडून मिळालेला आहे. इथे दोन मार्ग अगदी स्पष्ट दिसत आहेत. एकीकडे आहे रासायनिक औषधाचा मार्ग, जो फक्त तात्पुरता आराम देतो, पण जमिनीला आतून पोखरून काढतो, तिला कमकुवत करतो. आणि दुसरीकडे आहे आपला पारंपरिक नैसर्गिक उपाय, जो जमिनीला कायमस्वरूपी ताकद देतो, तिला मजबूत आणि जिवंत बनवतो. खरंच आपले आजोबा आणि आपले वडील ज्या पद्धतीने शेती करायचे, तीच पद्धत आजही उपयोगी पडत आहे. हे ऐकल्यावर आपल्या वारसाची आणि आपल्या पूर्वजांच्या ज्ञानाची ताकद खऱ्या अर्थाने जाणवते. एक गोष्ट नक्की की निसर्गावर विश्वास ठेवला तर आपली शेती पुन्हा एकदा मजबूत होऊ शकते. आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न आहे. तुमच्या स्वतःच्या भागात, तुमच्या गावात असं कोणते पारंपरिक शेतीचे उपाय आहेत जे आजही वापरले जातात? आम्हाला नक्की सांगा. कारण शेतीचं खरं ज्ञान मोठमोठ्या लॅबमध्ये नाही, तर ते आपल्याच मातीत, आपल्याच परंपरेत दडलेलं आहे.